सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। पुण्यातील भाजपच्या उमेदवारांनी आज मोठा गाजावाजा करत सुराज्याची शपथ घेतली। नरवीर तानाजी मालुसरेंच्या बलिदानानं पावन झालेल्या सिंहगडावर हा कार्यक्रम झाला। मात्र विरोधाभास हा की या कार्यक्रमासाठी आलेल्या एकाही पुढाऱ्यानं आणि कार्यकर्त्यानं गडावर जाण्यासाठीचं प्रवेश शुल्कच भरलं नाही। त्यामुळे निवडून येण्यापूर्वीच नियमांची पायमल्ली करणारे हे नेते शिवरायांसारखा कारभार कसा बरे करणार अशी शंका उपस्थित होते। महापालिकेत निवडून आल्यानंतर छत्रपती शिवरायांसारखा स्वच्छ, पारदर्शक, भ्रष्टाचार मुक्त, गतिमान कारभार करण्याची प्रतिज्ञा भाजपच्या उमेदवारांनी घेतली। मात्र सिंहगडाच्या पायथ्याशी गडाची देखभाल करण्यासाठी चारचाकी वाहनांकडून प्रत्येकी फक्त 50 रुपये शुल्क आकारलं जातं। मात्र हे शुल्क न भरताच भाजपचे नेते आणि कार्यकर्ते गडावर प्रामाणिक कारभाराची शपथ घेण्यासाठी गेले। या संदर्भात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी घटनास्थळावर जाऊन घेतलेला हा वेध। या ठिकाणी एक वन संरक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे। वन विभाग आणि स्थानिक गावकरी जे आहेत त्यांच्या संयुक्त विद्यमाने या समितीचं काम चालतं। आज दिवसभरातला जर विचार केला तर आत्तापर्यंत म्हणजे नोंदीनुसार 68 फोर व्हीलर म्हणजे चारचाकी गाड्यावरती गेल्यात। मात्र सकाळी यावेळी इथे कार्यक्रम होता उमेदवारांना शपथ देण्याचा, सकाळी साधारणपणे किती गाड्या गेल्या असतील इथून वरती? सरासरी 50 ते 55 गाड्या गेल्या असतील सकाळी। ते कुठल्या वेळेमध्ये? सरासरी 8:30 ते 9:30 पर्यंत। 8:30 ते 9:30। या सगळ्या लोकांना आपल्या इथे जसा नियम आहे की आपण प्रवेश शुल्क घेतो, चारचाकी गाडी असू द्यात, दुचाकी गाडी असू द्यात, तर यांच्याकडनं प्रवेश शुल्क घेतलं गेलं का? त्यांना तुम्ही ज्यावेळेस थांबवलं त्यांनी काय सांगितलं? नाही, त्यांच्या गाड्यांना म्हणजे अधिकाऱ्यांच्या गाड्या असल्यामुळं आम्ही हात करू शकलो नाही। कारण काय माहिती आहे का की आमच्या ज्या वरिष्ठाकडनं असं मिलिटरीवाले वगैरे जे बाकीचे आपले जे सर्व काय म्हणजे देशाची सेवा करणारे मंडळी आहेत यांना आम्ही पहिल्यापासूनच म्हणजे बाबा त्याची ओळख पडली की त्याला सोडून देतो। पण आणि जे सामान्य लोक होते, ज्या साध्या गाड्या होत्या, काही लोक म्हणजे जे उमेदवार जे गेलेत वेगवेगळ्या पक्षाचे, तर त्यांनाही थांबवलं नाही का? त्यांनी पैसे दिले नाहीत का? त्यांच्यातला असं भेदभाव आम्ही समजू शकलो नाही ना किंवा आम्ही असं काय समजू शकतो किंवा आणि असं समजणारे बी नाही ना आम्ही की आता तुम्ही ह्या पक्षाचे आहात, हे ह्या पक्षाचे आहात, असं नाही समजू शकत ना आम्ही। कारण का कार्यक्रमाला म्हणलं की विषय संपला। समजा 4-2 गाड्या न ओळखीने अडवल्या किंवा ते होऊन थांबले तर बाबा पुढे जायचे, कार्यक्रमाला जायचे म्हटलं विषय थांबला तिथंच। म्हणजे मग सकाळी कुठल्याच गाडीकडनं शुल्क वसूल केलं गेलं की नाही, किंवा त्यांनी स्वतःहून दिलं नाही? नाही, त्यांनी स्वतःहून दिलेलं नाहीये। आपल्यालाही अशा सूचना आलेल्या होत्या वरनं? हो। प्रश्न 50-100 रुपयांचा नाही, तर तो प्रश्न या प्रवृत्तीचा आहे। गंमत म्हणजे हे सगळे लोक सिंहगडावर सुराज्याची शपथ घ्यायला गेले होते। आता उद्या हेच लोक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले आणि त्यांनी अशा पद्धतीनं नियमांचं उल्लंघन केलं तर ते काय आणि कशा स्वरूपाचं सुराज्य आणणार, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, सिंहगड पायथा, पुणे। याच संदर्भात आपण अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, पारदर्शक प्रामाणिक कारभाराची शपथ घेण्यापूर्वीच या प्रामाणिक कारभाराची तिलांजली दिली भाजपकडून, भाजपच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून, काय सांगाल? हेमाली, या ठिकाणी जे शुल्क वसूल केलं जातं त्याचा उपयोग इथल्या देखभालीसाठी होतो। म्हणजे इथलं स्थानिक वन व्यवस्थापन जे आहे, म्हणजे त्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ आणि वन विभागाचे कर्मचारी हे दोघं मिळून तिथल्या गडाचा जो परिसर आहे त्याची काळजी घेत असतात। मग तिथे अगदी पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणवठे बांधणं असू द्यात, काही प्रमाणात रस्त्यांची दुरुस्ती असू द्यात, तर ह्या सगळ्या गोष्टी या शुल्कातून केल्या जातात आणि गेले 7-8 वर्ष हे शुल्क त्या ठिकाणी वसूल केलं जातं। सामान्य माणूस जो आहे तो अगदी निमूटपणे कुठल्याही प्रकारे काकू न करता हे शुल्क देतो, दुचाकीसाठी, चारचाकीसाठी। मात्र आज यापैकी जे काही पुढारी त्यावर गेले होते, अगदी वरिष्ठ म्हणजे प्रदेशाध्यक्ष जे आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्यापासून अनेक स्थानिक नेते, आमदार, खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते। कुणीच या ठिकाणी पैसे दिले नाही किंवा हे शुल्क दिलं नाही। एक वेळ शासकीय किंवा या पदाधिकाऱ्यांना, हे जे काही आमदार खासदार आहेत त्यांना कदाचित त्या ठिकाणी माफ असू शकतं हे शुल्क, मात्र इतर जे उमेदवार होते त्यांनी ते द्यायला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या असणं आवश्यक होतं। जे काही पदाधिकारी आहेत, सामान्य पदाधिकारी आहेत, त्यांनी देखील ते पैसे द्यायला पाहिजे होते। आणि महत्त्वाचं म्हणजे की तो काही सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता किंवा कुठला सामाजिक कार्यक्रम नव्हता। म्हणजे सिंहगडावरती अशा स्वरूपाचे कार्यक्रम निश्चितपणे नेहमीच होतात। म्हणजे अगदी आता नरवीर तानाजींचं पुण्यतिथी असू द्यात, शिवजयंतीचा कार्यक्रम असू द्यात, ह्या सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात। अशावेळी लोकांना तिथे सोडलं जातं।
मात्र आजचा कार्यक्रम हा पूर्णपणे राजकीय स्वरूपाचा होता आणि त्यातलं विडंबन किंवा विरोधाभास असा आहे की त्यांनी तिथे स्वराज्याची शपथ घेतली की छत्रपती शिवरायांसारखा आम्ही कारभार करू. त्यांच्या शपथेमध्ये उल्लेख देखील आहे की रयतेचा भाजीपाला देखील आपण तोडायचा नाही, की एखादा आपलं कारभार स्वच्छ असला पाहिजे, आपलं वर्तन हे चांगलं असलं पाहिजे, भ्रष्टाचार आपण करायचा नाही, पारदर्शी सगळं असलं पाहिजे, गतिमान असलं पाहिजे. आणि एका बाजूला ही शपथ घेत असताना खालनं जो नियम आहे म्हणजे कायद्याने ज्याला मान्यता दिली आहे, सरकारी जो नियम आहे त्याचीच पायमल्ली करायची. आणि अशा पद्धतीनं म्हणजे प्रश्न 50, 60, 100 रुपयाचा नाहीये, त्यांच्या वर्तनाचा आहे आणि हे निश्चितपणे आक्षेपार्ह आहे. धन्यवाद अरुण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.